विष्णू भगवंतच त्याचा दुरुपयोग होऊ देत नाही. हे गंमत आहे बरं का. बाकीचे देव सांभाळत नाहीत, देऊन मोकळं होऊन जातात, तुम्हाला काय करायचं ते कर. पण विष्णू देतो पण आणि सांभाळतो पण. कसा सांभाळतो? माता भगिनीला छोटासा प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या लेकराला सजवता, 2 वर्षाचं लेकरू आहे, 1 वर्षाचं लेकरू आहे, त्याला नथ घालता, कधी पोरगी असेल तर कानात घालता, पोरगा असेल तर अंगठी घालता, गळ्यात लॉकेट घालता, बाजारात घेऊन जाता लग्नात तिकडं तिकडं. कोण सांभाळतं त्याचं लॉकेट? कोण सांभाळतं? आई सांभाळते. अंगठी आई सांभाळते, त्याला सजवते, घालते सोनं नाणं आणि सांभाळते. तेच अगदी हा भगवंत तसा सांभाळतो, विष्णू भगवंत किंवा पांडुरंग सांभाळतो आपला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तया माझी आ सायुज्याची चाड, तरी तेच पूर्वी कोड, सेवा म्हणत तरी आड प्रेम सुये, ऐसा जो जो म्हणे ती धरी ती भाव, तो तो पुढा लागे द्यावो, आणि तिथल्याचा निर्वाह तोही मीची करी. माझ्या भक्ताला जे पाहिजे ते देतो आणि त्याचा सांभाळ पण मी करतो. त्याच्या हातून चुकीचं घडू देत नाही. मी दिलेल्या आशीर्वादाचा, कृपेचा त्याला दुरुपयोग करू देत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणाले, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. अर्थात कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलाचा दास, विठ्ठलाचा भक्त चुकीच्या मार्गावर जात नाही, त्याच्यामध्ये अहंकार राहत नाही. आणि विठ्ठल भगवंत कुठलीही काहीही सेवा करायला लाजत नाही. बाळांपण करतो, ढोरं ओढू लागतो, पाणी भरू लागतो, गौऱ्या वेचतो, दळू लागतो, सगळं करतो. बाकी कुठलाच देव हे करत नाही. करतो आहेतच ना भक्त प्रमाणात. ह्या देवाने ते केलं, त्या देवाने केलं. फक्त विष्णू भगवंतच करू शकतो. तुकोबाराने सांगितलं भक्ती कोणाची करायची? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याहुनी स्थानिक साधन वाहतसे आन विठोबाचे. त्यांच्या बाहेर जायची गरज नाही. आणि असा सुंदर देह जो धन्य आहे, त्याला साधनं दिलेले, त्या साधनाच्या माध्यमातून काय करायचं? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाला जे साधन मिळाले, मग घर असेल, गाडी असेल, घोडा असेल, शेती असेल, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं साधन कोणतं आहे? हात, पाय, कान, नाक, डोळे, हे सगळं. मी तुम्हाला प्राथमिक उदाहरण सांगितलं ना, हातीचं तोंड खूप मोठं आहे, जीभ खूप मोठी आहे, पण कुठलाच हत्ती रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही. हेच म्हणू शकतो आपण. लक्षात आलं का? कुठलाच वाघ दिंडीला येऊ शकत नाही, पण हाच वाघ. आपली माय पण आपल्याला काय म्हणते? माझा वाघ म्हणते का नाही? लहानपणापासून माझा वाघ. हा वाघ कुठे पळतो? भावाचा बांध फोडायला पळतो, विहिरीच्या चालवायला पळतो, शेताचा